ब्रिज खाली गेला हा आणि तिथे गेल्यानंतर ते गुटखा वगैरे विकणारे असतात ना, हा हा त्याची गादी होती. तर त्याचा तो मालक नव्हता पण काम करणार होता. हा त्याने काय केलं, 40 रुपये एका पीसचे घेतले. हा त्याने काय घेतले, 4 पीस घेतले. हा 4 पीसचे त्यांनी पैसे घेतले. पैसे घेतल्याने मला म्हणलं काढा गाडी. काढली गाडी. आता चौकीवर चला. चौकीवर गेलो. चौकीवर गेल्यानंतर आता बोलतो, आता बघा बोलतो, याचा मालक बघा माझं कसं पाय करत. लावला मालकाला त्याने फोन. हा बोलतो तुझ्या माणसाने एवढे पैसे घेतले माझ्याकडे. अय्यो हां काय बोलतो, जाऊ द्या उद्या या, उद्या ते सगळं तुमचा होऊन जाईल. परत दुसऱ्या दिवशी काढली गाडी, तसंच घेऊन गेलो. त्या माणसाने 12 पुड्या फ्री दिल्या आणि बापरे कालचे घेतलेले 160 रुपये हा ते पण त्याला रिटर्न करून दिले. हां बाप आणि माझ्या ब्रिजवर म्हणजे तेवढा एक ब्रिज होता, हा अंधेरीचा मोठा ब्रिज आहे ना तो, हा हा त्या ब्रिजला 17 कॉन्स्टेबल म्हणजे हे पोलीसवाले ट्रॅफिकवाले राहतात. बोलतो मी ज्या वेळेला या ठिकाणी ड्युटी करतो ना, हा त्यावेळेला प्रत्येकाला 4,000 रुपये आम्हाला आलेच पाहिजे. बापरे मी ज्यावेळेस ड्युटी करतो तेव्हा आम्हाला प्रत्येकाला एवढे 4,000 आणि परत तो तिथला एक रिक्षावाला ठरवलेला असतो की हा तो याला डायरेक्ट सोडायला नालासोपाऱ्याला जातो. बापरे नालासोपाऱ्या पण ते कोविडच्यामुळे तो साडू जे असतात ना, हा हा तो साडू रेल्वे पोलीसवाला आहे. तिथला रेल्वे क्वार्टर्समध्ये तो राहायचा. म्हणजे रेल्वे पोलीस आणि ट्रॅफिक पोलीस हां वा बरं आहे. असे दोघे जण होते ते. तर त्यांनी मला नंतर जेव्हा कोविड संपला तेव्हा त्याच्या फॅमिलीला पण घेऊन जायला सांगितलं. हा नालासोपाऱ्याला गेले की अगोदर नालासोपाऱ्याला गेलो. अहो त्याच्या दिवाळला मॅडम त्यांनी पण छत्रपती शिवाजी महाराजांचा तो हे असतो ना, हा काय त्याला म्हणतात, राज्याभिषेकचा सोहळा. हा हा अहो त्यांनी असा दिवाळला बनवलेला आहे ना, बोलतोय 3.5 लाख रुपये याला मला खर्च आला. कुठे बनवलंय दिवाळ असतो ना, म्हणजे आपल्या दिवाळ हा 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 हॉलची वॉल असते ना, वॉल ओके पुरा बापरे आणि त्याला बोलतो 3.5 लाख रुपये मला देवा खर्च आला. माझा आणि तो मी बघितला. म्हणजे त्या लोकांना असं होतं पैसा ठेवू कुठे त्याचा खर्च करूया काहीच नाही. आणि तो ज्या दिवशी म्हणजे घेऊन जायचा ना पैसा, हा तेव्हा बोलतो मी हे पैसे मोजत तिथेच नाही बोलतो. काय करतो मोजत वगैरे नाही मी पैसे बोलतो. बापरे घेऊन असेच पराठ्यामध्ये टाकतो. आई देवा कारण त्याची मिसेस आहे ना, हा दोघांच्या पण मिसेस गेलेल्या होत्या गावाला असं लॉकडाऊनमध्ये. हा हा मग ते दोघे जण राहायचे. तर मग साडूला पाहिजे तेवढे तो घेतो, कारण त्या लोकांना पण इन्कम नाही. इन्कम नाही साडू हा रेल्वेवाल्यांना काही इन्कम नाही ना बरोबर तर बोलतो त्याला पाहिजे तेवढे तो घेतो. हा सांगतो घे तुला बोलतो किती पाहिजे तेवढं. एवढं स्पष्ट बोलायचं ना माणूस. बापरे माझा आजपर्यंत नंबर आहे त्याचा माझ्याकडे. बाप तर मला बोलतो रोज बारमध्ये रोज पियाला बसायचा. मग संध्याकाळी मला पण बोलवायचा. हा हा बारमध्ये पियाला बसला ना हा हा ते बोलवायचं. त्याला माहिती आहे मी पित नाही, मी फक्त त्याचं गडबड ऐकायची आणि आपला थंडा दिला तो थंडा प्यायचा हा आणि आपलं निघायचं. देवा रे हां असं करायचं. तर बोलतो आणि कुठलं म्हणजे रिक्षावाला कुठलं सोडू शकत नाही. हा नालासोपाऱ्याला असं होऊ शकत नाही. एवढी माझी ओळख आहे, ओळख आहे बोलतो इथे. अरे असणार म्हणजे का तुम्ही आज पैसा किती कमवताय? मग 3-4 लाख रुपये 1,000 रुपये जर तुम्ही पर डे घेऊन जाताय, पगाराची गोष्ट आम्हाला काय पडलेलं नाही असं ते आमच्या तिकडे होती बाई ती सांगते माझा नवरा जेव्हा ट्रॅफिकला गेला तेव्हा त्याने मला सोन्याचा एक जे मागेन ते सगळं दिलं. दर महिन्याला एक सोन्याचा दागिना दिला.